ज्या ठिकाणी गुन्हा झालेला आहे किंवा ज्या माणसाचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्याला जबाबदार कोण आहे? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. आता त्यांनी ती कलम पण इथे कुठल्या लोकांना समजून सांगितलं नाही बा 105 काय आहे 106 काय आहे ते समजून सांगायला होतं पी आय साहेबांनी. इथं ज्या DYSP साहेबांनी समजून सांगायचं पाहिलं होतं इथं सगळ्या लोकांना. कुठल्या माणसाचं समाधान झालं सांगा बरं? अजिबात नाही. आम्ही त्यासाठीच बसलो होतो मगाशी. का नाही सांगितलं? फक्त आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे, जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते एवढं सांगितलं आणि निघून गेले. ते कोणती कलम लावली? हा अशिक्षित समाज आहे, अडणी समाज आहे, त्याला कायद्याचं ज्ञान नाही आहे. मग तुम्ही समजून सांगा ना त्यांना व्यवस्थित. डीजीची परवानगी घेतली नव्हती घेतली. त्याच्यावर नाही साहेब, याला जबाबदार तुम्ही आहे. तुमच्यावरती काय गुन्हा दाखल केला प्रशासनावरती मला सांगा. त्यांनी गुन्हा दाखल केलाय. काय गुन्हा दाखल केलाय? IPCची कलम होती. नाही प्रशासनावरती काय गुन्हा दाखल केला मला सांगा. IPCचा गुन्हा. माझा प्रश्न प्रशासनावरती आहे. प्रशासनावरती काय गुन्हा दाखल केलेला आहे? आईवडिलांचं त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्या आईवडिला आम्ही जबाबदार त्याला आम्ही करतोय ते. परंतु आदिवासींच्या बाबतीत वारंवार असंच होतंय. पोलीस प्रशासन गरिबाच्या सोबत कधी उभा राहत नाही तुम्हाला मी सांगतो. कारण गरिबाच्या विरोधामध्ये थांबा साहेब. गरीब माणसाच्या विरोधात तुमच्या लोक फोनवरती केस दाखल करतात. फोनवरती केस दाखल करतात तुमची लोक. आणि आज या माणसाला परवानगी नसताना एवढ्या लोकांची मिरवणूक तुम्ही काढू कशी काय काढू दिली मला सांगा. याला जबाबदार प्रशासन असेल तर पोलिसांवरती सुद्धा गुन्हे दाखल झाले. का नको दाखल गुन्हे व्हायला? मग का गुन्हे दाखल व्हायला नको मला सांगा. केलेत का तुम्ही तुमच्या स्वतःवरती कारवाई? पोलिसांनी तुमच्या स्वतःवरती कारवाई केली का साहेब? मला याचं उत्तर द्या. आता मी नाही साहेब आहे तिकडे. मग तुम्ही काय सांगताय? जाऊ द्या जाऊ द्या. ठीक आहे. आता ते झाले ना त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय. तसं नाही साहेब. काळ सोकावतोय काळ. इथं पोलीस प्रशासन असल्या राजकीय लोकांना जर पाठीशी घालतंय ना त्याच्यामुळे हे काळ सोकावलेलं. तर ठीक आहे चला बाकी ते चला बाहेर चला बाजूला चला मित्रांनो चला. त्याच्या आई वडिलांना घेऊन जायचे तिकडे हॉस्पिटलला. राजकारण सोडून द्या तिकडं. वारंवार आदिवासीच्या बाबतीत हीच परिस्थिती आहे. यांनी एक फोन करायचा गुन्हा दाखल करायचा आणि आमच्या माणसाच्या महिला आदिवासीचं मरण काय एवढं स्वस्त झालं का इथं? मागच्या वेळेस सुद्धा कोणाच्या तरी डीजे खायचा आपला पोरगा मागच्या सुद्धा वारला होता. का नाही त्याचं काय झालं त्याचं पुढं कोणालाच काय माहित नाहीये. पुढारी गेले, राजकारणी गेले, आमदार खासदार सगळेच गेले. प्रशासनाला सुद्धा काही घेणं नाही त्याचं. नेत्याकडून मिळाला म्हणून हे असं चाललंय. सामान्य माणसाकडून गेला असं तर लगेच अटक केली असती. इथलच्या पोलीस प्रशासनाने सुद्धा अनेक वेळा याच देवराम लांडेमुळे हे पोलीस प्रशासन तोंडावरती पडलेले नागडं झाले अक्षरशः तालुक्यामध्ये हे पोलीस प्रशासन इथलचं. पण तरी सुद्धा इथलचे अधिकारी ध्यानावरती येऊन काम करायला तयार नाही साहेब. तुम्हाला राग येऊ द्या, वाईट वाटू द्या, परंतु याच्यावर बोललं पाहिजे कोणीतरी. मी स्वतः त्याचा विक्टीम आहे. एकही एव्हिडन्स तुमच्याकडे नसताना माझ्यावरती खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला याच माणसाने. हा तडीपार माणूस आहे स्वतः. फोन केलाय लगेच अटक करा. ही परिस्थिती जर तालुक्यात असेल ना तर पोलीस प्रशासनाने आज विचार केला पाहिजे. इथं प्रत्येक वेळेस तुम्ही वरद असं देता अशा लोकांना. सर्वसामान्य आदिवासींनी जगायचं का मारायचं तुमच्या पुढं? कायद्याचे रक्षक आहात ना आपण सगळे. मग सामान्यासाठी वेगळं आणि राजकारण्यांसाठी वेगळं असं का? एखादा सामान्य माणूस असता ना त्याच्या अशी 4 चौकात तुम्ही बेड्या काढून झिंड काढले का? तुम्ही त्याला परस्पर तिकडे नेला? कळू दे ना त्याची लायकी समाजाला. किती नालायक आहे तो ते. का तुम्ही त्याला परस्पर तिकडे नेलं? VIP आहे का तुमचा कोणी तो? पोलिसांची चुकी आहे मी सांगतो का माहिती आहे. नाही याच्यामध्ये पोलीस प्रशासन सुद्धा दोषी आहे खरं म्हणलं. 100% दोषी. 100% डीजेला परमिशन नाहीये. कुठून दिली? डीजेला परमिशन नाहीये. साहेब तुम्ही एकदम डायरेक्ट DSPला विचारा. माझं मत आहे तुम्हाला. तुम्ही बरोबर बोलताय. एकदम क्लिअर बोललात. ते तुम्ही ऐकायची मानसिकता त्यांची. ऐकायची मानसिकता का त्यांची? ऐका त्यांनी ऐकाय पाहिजे. त्यांची मानसिक त्यांनी ऐकाय पाहिजे. अरे ऐक ना वेळेला वाचून दाखव. कसं ऐकायचं मी सांगतो कसं ऐकायचं. आपण त्यांना तेच विचारत होतो. साहेब जे बोलतात त्यांना सांगू द्या. साहेब जो कलम सांगतात आपल्याला आपण त्याचा अर्थ विचारू. आपल्या लोकांनी थोडासा भावनिक होऊन कांगावा झाला पण त्याला काही पर्यायच नाही. आपल्याला आपली हे पोरगत गेले म्हणून ते प्रत्येकाच्या डोळ्यासमोर दिसतोय. तो कलमाच्या बाबतीत जे डिपार्टमेंट आपल्याशी ह्या वेळेला चुकीचं वागणार नाही असं ह्या सगळ्या लोकांचं पहिल्यावर वाटतंय आम्हाला. का कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे न्यायदेवतेवर. त्यांनी DSP साहेब असेल PSI असतील सगळीच माणसं सांगतात. डिपार्टमेंट जीव तोडून सांगते का अशी कलम लावल्या, हे कलम लावल्या चुकीचं होते, हे लावलं त्याला जन्मठेप होते, हे सगळं सांगितलेलं आहे त्यांनी. आपण आता सांगा त्यांनी आपल्याला मला
106 कलम अहो, सांगा ना साहेब, सांगा मला या. पुढं या आणि सांगा. जे दाखल केले ते आपण ती कलम लावलेली आहे. अहो, तेच सांगा ना साहेब, आम्ही तेच सांगतो का ती तुम्ही कलम या. लावली ना, अजून काय सांगा ना आम्हाला स्पष्ट करून सांगा जरा का 105 असं असं आहे, 106 असं असं आहे, 110 असं असं आहे. सांगा आम्हाला ते तुम्ही सांगा ना. समाधान होऊ द्या. हा म्हणजे इकडं काय केलंय कसं केलंय तुमचं तुम्हालाच माहिती आहे सगळं. हा बरोबर आहे साहेब. सांगितलं पाहिजे मग ते नाही आता काय झाले कलम लावलेली बरोबर IPCच्या कलमांमध्ये हे नवीन कायदा आलाय BNS. अहो तेच सांगा ना साहेब तुम्ही. तर ते त्याच्यामुळे तुम्हाला ती कलम कळत नाही. साहेब येते साहेब अहो, सांगते. सांगा ना कशी सांगा. आणि दुसरी गोष्ट साहेब आमची अजून एक मागणी आहे की प्रशासनाबद्दल तुम्ही काय भूमिका घेतली, प्रशासनाबद्दल काय भूमिका घेतली हे पण सांगा. कारण जितकं प्रशासन म्हणजे देवराम लांडे जबाबदार तितकं प्रशासन पण जबाबदार आहे. कारण तुम्ही रॅली जर थांबवली असती पहिल्यांदा. बघा तुम्हाला सांगतोय आम्ही तुमच्याकडे अनेक कार्यक्रमाला परवानगी घ्यायला येतोय. तुम्ही आम्हाला त्या टायमाला कायदे शिकवताय, तुम्ही त्या टायमाला आम्हाला कायदा दाखवताय. मग ह्या माणसाला कायदा काय दाखवला नाही आज तुम्ही. परमिशन नाही. आवाज येत होता, हाकीच्या अंतरावर येत होता. अहो, हाती तर सोडा नाही. ज्यांचे होमगार्ड पाठवले होते मग ते का पाठवले होते यांनी, कुणाच्या सांगण्यावरून गेले होमगार्ड तिथं. पोलिसांच्या सांगण्यावरून गेले असणार ना. तुम्ही स्वतःला काय बाजूला ठेवता याच्यामधून. मग पहिले दोषी तुम्ही असायला पाहिजे माहिती. पोलीस पण दोष आहे त्याच्यात. आदिवासीचं मरण काय एवढं स्वस्त आहे का. कुणी काय करायचं. आरोपी कोण आहे ते पण सांगा. आणि 106 जे ऐका होतं एक मिनिट सगळेजण शांत बसा. तुम्ही 106 जे म्हणता हायवेने एखादी कृती केली तर त्याला 106 आहे. तो प्लेन अपघात आहे. त्याच्यात काय लागणार नाही. तुम्ही काय म्हणता 106 तुमचं म्हणणं 106 लावायचं ना. सगळ्यांनी सांगा लावायचं. तुम्ही एकच काम करा हे समजून सांगा. नाही, हे समजून सांगा बाकी आम्ही काय बोलतो. बोला तुम्ही. ऐका 105 हा सदोष मनुष्य होते आणि 110 हे मृत्यूस कारणीभूत आहे. म्हणजे दोन्ही कलम ही सदोष मनुष्य होते याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. बाकी त्यांनी त्या जमाबंदीचं उल्लंघन केलं ते एक लावलंय. पोलीस प्रशासनाचं ऐकलं नाही ते एक लावलेलं आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला. डीजे लावला लावलं ना दादा. प्रशासनाने पोलीस प्रशासनाने पण त्यांना परवानगी दिली. तुमच्याकडे काय तुम्ही कुठल्या आधारे म्हणता. आपले होमगार्ड काय करायला गेले कायदा व सुव्यवस्था असेल आणि पेट्रोलिंग करता आम्हाला नेम नाही ते लोक. असं आहे का. मग कोणी पाठवलं पेट्रोलिंग लावली जाते. पेट्रोलिंग लावलीच जाते. म्हणजेच तुम्हाला माहित होतं काय. म्हणजेच तुम्हाला माहित होतं का की आम्हाला त्याची काय नाही. जी घटना घडलेली त्या घटनेप्रमाणे कायदेशीर फिर्याद दिलेली आहे. आणि आता तुम्हाला कळलं नाही का शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी या ठिकाणी डीजे वाजतोय. एवढे 1500 1,500 लोक इथे उभी येतं आणि त्या ठिकाणी मनुष्य माणसाचं त्या ठिकाणी हे होतंय. मग यावेळेस प्रशासन काय करतंय. प्रशासनाला काय जाब विचार जाऊन येत मग. आणि मग जर असं होत असेल पोलीस म्हणतात आम्ही परवानगी दिलेली नाहीये तर मग तुमचे होमगार्ड तिथं कशासाठी पाठवले तुम्ही. हा खरं तर प्रश्न आहे. आणि मग असं होणार तर पडद्यामागं परवानगी दिली कोणी मग त्या माणसाला. बरोबर आहे की नाही. हा जो काय नंगाना सगळ्या शहरामध्ये चालला होता याला परवानगी दिली कोणी मग. हा प्रश्न पोलीस प्रशासन सुद्धा विचारला पाहिजे आपण सगळ्यांनी. आणि एकदा नाही वारंवार असंच होतंय. तर एखाद्या गरीबाचा कार्यक्रम असताना यांनी घरी जाऊन त्याला फाईन मारला वरण असताना चाललेलं आहे. कदाचित या माणसाने त्याला तेव्हा जर रोखलं. बाकी तुम्ही जे आहे तुम्ही ठरवा. 2 मिनिटं मी एक सांगतो. 2 मिनिटं मी एक सांगतो. सर ऐका 2 मिनिटं माझं ऐका. तुमचं 4 तास ऐकलं आम्ही. 2 मिनिटं ऐका. आमचं लिकरू इथं गेलं तुम्ही अटक तिकडे कशी काय केली नारंगावला. तो इथून फरार झाला का नारंगावला. नाही ऐका फरार झाला का. तुमचं जे म्हणणं आहे का नाही ऑलरेडी तो तिथून निघून गेलेला आहे. ते याच्यामध्ये ऐका तुमच्या ह्याच्यामध्ये आम्ही क्लिअर केले ते निघून गेला म्हणून. तो इथून निघून गेला म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाची परवानगी घेतली नाही. म्हणून त्याच्यावर प्रशासनाची परवानगी घेतली नाही. घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल केल्यावर म्हणून आम्ही ते सेक्शन पण लावलेलं आम्ही. म्हणजे असं नाहीये की ते लावलं नाही म्हणून दाखल केलाय. लय वेळा बोललो काय मग काय आपण लय वेळा आपल्याला न्याय दिलाय. तुम्ही सुद्धा हलगर्जीपणा केलात ना. तुम्ही रोखला ही घटना घडलीच नसती माझं म्हणणं आहे. रस्त्याने रोज वेगवेगळ्या अचानक मिरवणुका निघत असतात त्याच्यावर गुन्हे दाखल करतात पोलीस. कलम दाखल केले त्याने आता काय कलमांच्या सोबत त्या माणसाला किती दिवसाची शिक्षा ते सर्च करण्यात 10 वर्षापर्यंत शिक्षा त्यामध्ये.
10 वर्षापर्यंत काढू शकतो. अजून काय? तुम्ही सर्च केलं तुम्हाला सगळं मिळेल. ऐका जरा. जे काय फोन अटक करायला अहो लगेच तेच सांगता ना, अनेक पुरावे देतात येतील पोलीस प्रशासनाबद्दल सुद्धा. तुम्ही अशा वेळेस का त्या ठिकाणी तुम्ही वरद असं दाखवतायत? तुम्हीच सांगता का परमिशन दिली नाही आम्ही, आणि तुम्हीच पुन्हा होमगार्ड तिथं पाठवतायत. याचा अर्थ काय आहे? कोण जबाबदार आहे त्या मिरवणुकीला? सर्वसामान्यांसाठी कायदे, राजकारण्यांसाठी काहीच नाही. आदिवासी मरतोय, मरू द्या, काय फरक नाही कोणाला इथं. जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू